वरळीत संघाच्या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानची हजेरी होती। जे फॅशन तयार करतात ते समाजात आदरणीय बनतात। सलमान खान सिनेमात जसे कपडे घालतात तसे कपडे विद्यार्थी घालतात असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय। आजकाल बऱ्याच गोष्टी फॅशननं प्रेरित आहेत असंही मोहन भागवत यांनी म्हटलं। तर गर्दी जमवण्यासाठी सलमान खान आमंत्रित होते का? वरळीत संघाच्या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानची हजेरी होती आणि त्यावरून संजय राऊतांनी हा सवाल विचारलाय। सिनेमा में सलमान खान जी क्या पहनते हैं, कॉलेज विद्यार्थी वैसा पहनते हैं। अरे भाई क्यों पहन रहे? नहीं, उन्होंने पहना इसलिए। और उन्होंने क्यों पहना मालूम नहीं। सभी बातों में ऐसा, अच्छी बात बुरी बात सभी बातों में ऐसा फैशन से चलता है। और फैशन उत्पन्न करने वाले लोग होते हैं वो समाज के विश्वास पात्र, श्रेष्ठ, कीर्तिमान ऐसे लोग होते हैं जिनको अपनी भाषा में कहते हैं महाजन या श्रेष्ठ। सलमान खान होते व्यासपीठावर असं मला कळलं। हे सलमान खानचं स्वागत होतं, एक फार मोठा बॉलिवूड स्टार गर्दी जमवायला, की संघामध्ये यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे। हे जर मोहनराव भागवतांनी स्पष्ट केलं असतं तर अधिक योग्य झालं असतं। कारण ज्या पद्धतीनं हिंदू मुसलमान असा एक द्वेष आणि सूडपूर्ण असा प्रचार गेल्या काही काळापासून केला जातो त्याच्यामध्ये संघही सामील आहे। तर संघाच्या कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं असा सवाल संजय शिरसाट यांनी केला। सलमान खान आला म्हणून संघाच्या विचारांमध्ये परिवर्तन झालं का यावर आक्षेप घेणं गैर आहे असं संजय राऊतांच्या वक्तव्यावर शिरसाटांनी म्हटलंय। सलमान खान आला म्हणून काय बिघडलंय? संघाचा कार्यक्रम आहे तो, आणि सलमान खान आला म्हणून तर जाती विष पेरण्याचं काम कशाला करता? सलमान खान गणपती बसवतो, ऑब्जेक्शन घेतलं तुम्ही कधी? आणि मग सलमान खान आलाय म्हणून संघाच्या विचारधारेमध्ये काही परिवर्तन झालंय का? संघ असे मोठ्या काही सेलिब्रिटी असतील, काही महत्वाचे पदाधिकारी असेल, पार राष्ट्रपतीपासून लोकांना त्यांनी बोलवलेलं आहे, म्हणून त्याच्यावर आता आक्षेप घेणं मला वाटतं गैर आहे। आणि अशा प्रकारचा मग तुम्हाला जर जाती द्वेष पसरवायचा होता किंवा आहे तर मग तुम्हाला मुसा तुमच्या मिरवणुकीमध्ये चालतो कसा पाकिस्तानी झेंड्यावर? याचंही उत्तर त्यांनी दिलं पाहिजे ना।